सारंग साठे, पॉला मॅगलिन, भारतीय डिजिटल पार्टी ही नावं मराठीच्या प्रेक्षकांना नवीन नाही आहे. आपल्यासोबत ती आहेत, त्यांच्याशी गप्पा करूया. सारंग, पॉला, NDTV मराठीसोबत बोलताय. खूप खूप धन्यवाद. NDTV मराठी बघता का तुम्ही? हो बघतो. तो फक्त यूट्यूबच्या तुमच्या चॅनलवर बघतो की आम्ही डिजिटल जगातले आहोत त्यामुळे टीव्ही वापरत नाही आम्ही. अरे क्या बात आहे पॉला, तुला काही आवडतं विशेष NDTV मराठीमध्ये? हो. तर आता मला असं विचारायचं आहे की स्टँडअप कॉमेडी किती कठीण आहे? म्हणजे तसंही कठीण आहेच लोकांना हसवणं अर्थातच, पण स्टँडअप कॉमेडी किती कठीण आहे? लोकांना हसवणं किती कठीण आहे? काय सांगशील? हो, कठीण तर नक्कीच आहे. कारण काय मला असं वाटतं की आजकाल लोकांना रडू पटकन येतं, पण हसू यायला जरा अवघड झालंय. हसणं महाग होत चाललेलं आपण आहे. इमोशनल होतो. आपण इमोशनल व्हायला लागलेलं आहे आणि परिस्थिती पण अशी आहेच आहे की बऱ्याच गोष्टी आपल्याला येऊन धडकत असतात. आता सोशल मीडियामुळे काय झालंय, आपल्याला जगाबद्दल जास्त माहिती कळली. आधी कसं आपण मस्त पांघरून झोपलेलो होतो, आपल्याला माहीत नाही जगात काय चाललंय, त्यामुळे सगळं सुखी आहे असं वाटायचं. आमच्या पुण्यामध्ये जे म्हणतो ना आपण वामकुक्षी घेऊन सगळे निवांत पडलेले असायचे. आता दुपारी 1 ते 4 पण फोन चालू असतो, त्याच्यामुळे आपल्याला जगात काय चाललंय ते दिसत असतं. त्यामुळे लोकांना त्रास खूप आहेत. त्याच्यात हसवायला आपल्याला जर का जमलं तर ह्याच्याहून मोठं काही सुख नाही. अगदी अगदी. सोशल मीडियाने बिहेवियर पॅटर्न चेंज केला आहे, वर्तणुकीत बदल केलेला आहे. तुला काय वाटतं किती कठीण आहे लोकांना हसवणं? ओ अवघड नाहीये पण Challenging थोडं यू हॅव टू वॉन्ट टू यू नो इट हॅज टू बी यू हॅव टू बी ओपन यू हॅव टू बी रेडी टू लाफ. तुमची इच्छा पाहिजे. हो, पण लोक इच्छा. आहेत का? त्यांची इच्छा आहे का? हो ना, असायची नक्की. इच्छा हो, आहे. हो, हो. बरं. माझा हा प्रश्न विचारण्याचा हेतू हा होता की आजकाल ना काय काय घडायला लागलेलं आहे. प्रणित मोरेचा इन्सिडेंट मला आठवतोय. त्याच्यासोबत जे काही घडलं, कशामुळे घडलं, काय घडलं ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्याबद्दल विशेष बोलूया नको. त्या घटनेबद्दल तुम्हा दोघांना काय वाटतं? मला असं वाटतं की खरं तर ओव्हरऑलच आत्ता म्हणजे मी म्हटलं तसं सोशल मीडियामुळेच होतं आहे. आपल्या सगळ्यांमध्ये एक अँग्स असते, राग असतो, सतत कशाचा तरी उद्रेक असतो. मगाशी ओमकारही त्याच्या भाषणामध्ये म्हटला की आपल्याला सतत असं वाटतं की सगळं वाईट चाललं आहे आणि त्या रागातनं, त्या द्वेषातनं कुठेतरी अशा घटना घडतात. माझा हा पर्सनल अनुभव आहे. मी अनेक च्या अनुषंगाने ह्या आमच्याबरोबर पण गोष्टी घडल्यात, बॅन पडला आहे किंवा काहीतरी झालं आहे. पण या सगळ्यामध्ये आपण जेव्हा त्या राजकारणाला फोन लावतो ना, त्याला काहीच मध्ये पडलेलं नसतं त्याचं. त्या त्रास जो असतो ना, तो कार्यकर्त्यांना असतो. कारण कार्यकर्त्यांना सुद्धा एक पायऱ्या चढायच्या असतात. कार्यकर्त्यांना सुद्धा स्वतःचा एक राग असतो, त्यांना कुठेतरी दाखवायचा असतो तो. तर त्या रागापोटी होतं. मी स्वतः ह्याचा म्हणजे तीव्र निषेध करतो अशा गोष्टींचा. कारण काय शेवटी व्यक्तिस्वातंत्र्य हे सगळ्यात महत्त्वाचं, म्हणजे खास करून आम्हा कलाकारांना. पण त्याच्याबरोबरीने हे घडत राहणार आणि पूर्वी घडलं नाही असं नाही, म्हणजे काही नव्याने नाही असं तुमच्यासोबत घडलं असं कधी? हो, अनेक वेळा आम्ही आमच्या ह्याच्यावर ऑफिसवर सिक्युरिटी गार्ड, एका कॉमेडी संस्थेच्या ऑफिसवर सिक्युरिटी गार्ड ठेवायची वेळ आली. इथेच सगळं आलं आहे. आम्हाला अनेक वेळा धमक्या येऊन गेल्या आहेत, अनेक वेळा येतात. ते आता हा आमच्या जगण्याचा भाग आहे असं आम्ही ॲक्सेप्ट केलेलं आहे. अर्थात त्याला नॉर्मलाईज नाही होऊन दिलं पाहिजे, नाहीतर मग हिंसा ह्याचा चुकीचा वापर होतच राहील कायम आयुष्यभर. मला तुला कसं वाटतं जेव्हा अशा घटना घडतात, एखादा आपण हेल्दी कॉमेडी करतो, मग तो राजकारणी असेल कोणी असेल, आणि त्याच्यानंतर त्याला अशा पद्धतीनं फिजिकल असॉल्टला सब्जेक्ट व्हावं लागतं, काय भावना येतात अशा वेळी? मला असं वाटलं की स्टँडअप कॉमेडी एक वर्बल मीडियम आहे. अगदी. तर तुला प्रॉब्लेम आहे तर बोलू काहीतरी. फिजिकल व्हायलन्स प्लेस हां, नसतात. अगदी ते अवॉइड केलं. हो, हो, नक्की. करेक्ट. बरं, दुसरा माझा प्रश्न असा विचारायचा आहे तुम्हाला की तुम्ही पुण्यात असता आणि पुण्यामध्ये ट्रॅफिक, वाहतूक, मग ते बोललं की सगळ्यांना कळतं की मला काय म्हणायचं आहे. तुम्ही पुण्यात वाहतुकीला दररोज सामोरं जाता, कसं वाटतं? आणि त्याच्यावरती एखादी कॉमेडी किंवा असं काहीतरी काही करायला सुचलंय का? हो, नाही तुम्ही आत्ता म्हटला की ट्रॅफिक वाहत नाही, आमचा तुंबला आहे ट्रॅफिक. त्याच्यामुळे वाहता ट्रॅफिक वाहतूक असतं. म्हणालो मी. हां, तर ते वाहतूक कोटी अच्छा. हां, कोटी हां, छान आहे. पण चांगलं आहे ना. तर तो आमचा तुंबला, हा खरं तुंबलेला ट्रॅफिक आहे तो. आणि पुण्यामध्ये म्हणजे त्याच्यावर स्टँडअप आम्हाला करायची गरज नाही आहे. माझ्या मताने जे कोणी टाउन प्लॅनिंग करतात ते ते स्वतःच स्टँडअप कॉमिक आहेत असं वाटावं. असं टाउन प्लॅनिंग चालू आहे. माझा एक फेमस जोक आहे ह्याच्यातला की जेव्हा आपण, आणि केलेलं आहे मी पुण्यातल्या ट्रॅफिक, चांदणी चौकातनं जेव्हा आपण जात असतो तेव्हा गुगलला जर का विचारलं की
कोथरूडला जायचं आहे तर ती म्हणते की टेक गो अहेड अँड टेक अ ळ कारण काय त्यांना तिलाही कळत नाही डावीकडे ती म्हणते आपल्याला ळ घे आणि गोल गोल फिरत राहा तिथं. तर ट्रॅफिक चा मुख्य कारण हे दोन आहेत. एकतर म्हणजे जी अर्बन डेव्हलपमेंट जे विचार न करता केला जातो म्हणजे नुसती सावा शहरं वाढवणं हा काही उपाय नाही आहे. त्याच्यामध्ये टाउन प्लॅनिंग अत्यंत गरजेचं आहे आणि त्याचबरोबर प्रेक्षकांना सगळ्यात महत्त्वाचं कारण मी ट्रॅफिकचे नियम पाळतो म्हणून मी सांगतोय की तेवढेच नागरिकांची पण जबाबदारी आहे नियम पाळण्याची. अगदी अगदी बोला, जेव्हा तुझा सामना पहिल्यांदा हो. पुण्याच्या ट्रॅफिक सोबत झाला, व्हॉट वॉज युअर रिॲक्शन? ऍक्च्युली मला रिमेंबर दॅट? हो मला ड्रायव्हिंग खूप आवडलंय पण पुण्याचं ट्रॅफिक थोडंसं थोडं status quo वालं. स्ट्रेस आले हो. आणि कारण की टू व्हीलर्स इकडून तिकडून खूप नाही कळलं कुठे हो. तिला खरं तर गाडी चालवायला खूप आवडते पण पुण्यात आली की माझ्याकडे देते गाडी. बरं, आता आमच्या प्रेक्षकांना सुद्धा हा प्रश्न मनात आला असेल. बोला, तुझ्याबद्दल सांग, कुठली आहेस? म्हणजे आमच्या जे काही प्रेक्षकांना जर माहिती नसेल त्यांच्यासाठी. आणि आता भारतात आहेस, महाराष्ट्रात आहेत, मराठीत आहेस. महाराष्ट्रातच राहायचं आहे, काय ठरवलं आहे पुढे? आणि याबद्दल तुला जे म्हणायचं असेल ते. वाव मी महाराष्ट्रामध्ये राहायचंय कारण एक जेवण खूप चांगले जेवण आहे. Great. युनिक Great reason to be हेल्थी here, yeah. हो पालेभाजी भाकरी हा आय मीन दॅट्स वाय आय स्टे. माझ्यासाठी नाही राहते. ओ बेसिकली मराठी माणूस भाषा हिस्टरी आणि आय गेस ऑपॉर्च्युनिटीज भरपूर आहेत. तर मला व्हायचं की there is so much more for Marathi people to do. There's so much opportunity in Marathi entertainment, Marathi films that I have to stay until the job is done. काही प्रोजेक्ट्स आहेत? खूप सारे प्रोजेक्ट्स आहेत. अच्छा, काही सांगता येण्यासारखे? यावर्षी भाडीपा सिनेमा बनवेल अशी अपेक्षा आहे. त्याच्यामुळे पुढचं पाऊल आमचं मराठी सिनेमामध्ये स्वतःचं प्रस्थ वाढवणं हे आहे. आणि त्याची सुरुवात कुठून होणार? सुरुवात आम्ही हार्टलँड सिनेमा आम्ही काही तरी पुण्या मुंबईच्या बाहेरचा सिनेमा बनवायचा असा आमचा विचार आहे. कारण काय जेवढ्या गोष्टी पुण्या मुंबईच्या बाहेर आहेत आणि ज्या आपण मराठी सिनेमामध्ये योग्य त्यांना तेवढं आपण काय म्हणत त्यांना रिप्रेझेंटेशन देत नाही तर ते देणं गरजेचं आहे. त्यामुळे ते आम्ही करू. आणि हा सिनेमा सब्जेक्ट वगैरे फायनल झाला, स्टोरी वगैरे कधीपर्यंत येणार आहे? 2-3 आहेत. त्याच्यातलं आता कुठल्या ह्याला पहिले पैसे मिळतात त्याच्यावर आहे. पण 2025मध्ये त्याचं चित्रीकरण सुरू होईल याची खात्री आहे. क्या बात. बरं, आता एक शेवटचा प्रश्न. आनंदवनला तुम्ही आलात, तुमचं असोसिएशन जे आहे किती जुनं आहे? इथे आल्यावर कसं वाटतं? दोघंही सांगा. माझी व्हिजिट पहिली आहे. आनंदवनची असोसिएशन आधीपासून आहे घरच्यांमुळे. माझे आईवडील इथे येऊन गेलेले आहेत अनेक वेळा. म्हणजे डोनेशनच्या स्वरूपात असेल किंवा आईचे काही कार्यक्रम इथे झाले होते, आई पाऊल भजन करायची तेव्हा. ते सोडून मी अनिकेत आमट्यांची एक मुलाखत केली होती तेव्हापासून आमची ओळख आहे आमटे परिवाराशी. आणि आत्ता रिसेंटली कौस्तुभशी ओळख झाली आणि ती जेव्हा मला सांगितलं की असा असा कार्यक्रम आहे, मी इतके वेळा इथं येणं हुकवलं आहे चुकून की मी ही संधी सोडणारच नव्हतो. माझ्यासाठी मला असं प्रत्येक प्रेक्षक जे कोणी हे बघतात त्यांना सांगायचं आहे की बाबा आमट्यांचं काम समजून घ्यायचं असेल किंवा नक्की आनंदवन काय समजून घ्यायचं असेल ते कुठल्याही डॉक्युमेंटरीतनं समजणार नाही. तुम्हाला इथेच यायला लागेल. जसं मी माझ्या भाषणात म्हटलं की ही जागा स्थापन केलेली किंवा निर्माण केलेली नाही, ही विणलेली जागा आहे. तर ती विणकाम नीट जर का बघायचं असेल, बारकाईने बघायचं असेल तर इथे यायला लागेल. How did you feel to be here? इट्स हा माझा पहिला दिवस आनंदवन visit, हा. फर्स्ट विजिट आहे. आणि फर्स्ट मी खूप ऐकायचं आहे की आनंदवनला जा, बाबा आमट्याचं काम खूप मोठं काम केलेस. पण हा मी खूप ओव्हरवेल्म्ड आहे फ्रँकली. कारण 75 years of work, the way the family has taken it forward and inspired so many people, it's mutual uplifting. You know, they are uplifting
people, of course, who are less privileged, but it's helping everyone have a better life. Yeah, and it is still evolving and passing on to the next generation. Yes, absolutely. Yeah. खूप खूप धन्यवाद पाला आणि सारंग. तर चंद्रपूर जिल्ह्यातून आनंदवन येथून व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर.